आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। गुजराती आणि मराठीमध्ये कुठलीही स्पर्धा नाही, गुजराती आणि मराठी दोन्ही मजबूती देण्याचे काम करतात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। मुंबईतील जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेला मोदी उपस्थित, वेव्हजमध्ये अवॉर्डही सुरू करण्यात येणार, मोदींची माहिती। पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अजित पवारांकडून 10 मिनिटं आधीच उद्घाटन, मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा एकदा उद्घाटन। राज्यात 100 दिवसांमध्ये आका आणि खोक्या शब्द प्रचलित झाले, महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल या ओळीकडे पाहताना मन कासावीस होतं, गँग्स ऑफ ट्रिपल इंजिन सरकार मस्तवालपणे वागतंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर उद्धव ठाकरे अत्यंत सकारात्मक, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर ठाकरे बंधू एकत्र येऊन काही फायदा होणार नाही, दोघेही कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, संदीपान भुमरेंची टीका। ही फक्त चर्चा आहे, दोघे एकत्र येणार काय होणार, दोघे एकत्र येऊ, दोघे एकत्र येऊ काही होणार नाही, दोघांसोबत आम्ही काम केलेले, दोघांच्या पद्धती आम्हाला माहिती आहे, म्हणून मला सांगायचं दोघंही वेळ देत नाही। हुतात्मा चौकामध्ये राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट, दोघांमध्ये काही वेळ संवाद, राज ठाकरे आणि सुळेंकडून हुतात्मा चौकामध्ये अभिवादन। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना अलिबागमध्ये जिल्हा मुख्यालयामध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण, आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान दिल्यानं वाद वाढण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमधील वक्फ बोर्डाच्या कार्यालयामध्ये घुसून इम्तियाज जलील यांची दमदाटी, जलील यांच्याकडून वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमक्या। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर, महिला आणि बाल विकास विभाग पहिला, सार्वजनिक बांधकाम विकास विभाग दुसरा, तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर।